नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कागल पंचतारांकित एमआयडीसीत भीषण अपघात, 11 वर्षीय बालकाचा मृत्यू, दोघे जखमी। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत भीषण अपघात झालाय। या अपघातात 11 वर्षीय अथर्व प्रकाश कानडे याचा मृत्यू झाला असून दुचाकी चालकासह आणखी एक जण जखमी झालाय। अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार संदीप विश्वनाथ शेटे हे आपल्या दुचाकीवरून रेमंड चौक ते पट्टण कोडोली मार्गावर जात असताना मेटाकास्ट कंपनी समोरून येणाऱ्या भरधाव आणि निष्काळजी आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील अथर्व प्रकाश कानडे वय 11 याचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातात दुचाकी चालक संदीप शेटे आणि कुंजल कानडे हे दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीनं जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। अपघातानंतर टेम्पो चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला। या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित पोलीस अधिकारी पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। औद्योगिक वसाहतीतील वाढती वाहतूक व वाहनांच्या अतिवेगामुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्यानं कामगार व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।